इथं बीड जिल्हा आणि परिसरामध्ये मेंढपाळांवरती जे हल्ले होत आहेत ते हल्लेखोर कोण आहेत आणि ते का मोकाट आहेत त्याच्याबद्दल हे जरांगे एका शब्दानं बोलायला तयार नाहीत। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जरांगे पाटलांनी जे काही ओबीसीचं आरक्षण संपवलंय, धनगरांच्या ताटातलं आरक्षण हिरावून घेतलंय, त्या माजलगावच्या पोलीस पाटलांची निवड झाली, त्यात 27 पोलीस पाटील हे फक्त मराठा कुणबी आहेत, म्हणजे बोगस दाखले काढलेले। महाराष्ट्रातले पंचायत राजच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक मुख्याची पदं, नगरसेवक, पंचायतीचे सभापती, साताऱ्यासारख्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ओबीसीचं आरक्षण संपवलंय। हे बघा, या मनोज जरांगेंनी धनगरांसह ओबीसीच्या अंगावरची कपडे काढण्याचं काम केलेलं आहे आणि तोच सौ चुए खाके बिल्ली चली हाज अशा पद्धतीनं तिथं धनगर समाजाच्या बोराडींच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेला आहे। त्यामुळं सोळंकी असतील, पंडित असेल किंवा जरांगे असेल, हे पुतना मावशीचं प्रेम तुम्ही व्यक्त करू नका। सोळंकीला आणि पंडिताला जर धनगरांच्या मताची आणि धनगरांच्या या प्रश्नाची जर एवढी चाड असेल ना, पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, एक तर माजलगाव किंवा गेवराई दोन्हीपैकी पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जागा सोडा धनगरांना, बघू तुमचं काय हे आहे ते। पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला मतदान केलंय, कारण आमची लोकसंख्या तेवढी आहे। त्या लोकसंख्येचा प्रतिनिधी निवडून आला तर काय, आजपर्यंत शोषण करणारे तुम्ही, आजपर्यंत ओबीसीचं आरक्षण हिरावून घेणारे तुम्ही, मेंढपाळ बांधवांवर हल्ले करणारे तुम्ही, आणि तुम्ही परत आंदोलनाला पाठिंबा द्यायला जाताय। हे काय, याचा पाडा कोण वाचणार? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी प्री प्लॅनड आहेत। आपला राजकीय स्कोअर सेट करण्याचा या बीड जिल्ह्यामधल्या नेत्यांचा प्रयत्न आहे। आम्हाला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं। आम्ही आज गावगाड्यामधल्या शोषित, वंचित, बलुते, आलुते, भटक्या विमुक्त जाती जमाती अशा 300-400 जातींच्या प्रश्नावरती काम करतोय। गावगाड्यातल्या छोट्या घटकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचं काम करतोय। त्यामुळं मनोज जरांगेंनी धनगरांना काय भावनेनं, कुठल्या भावनेनं, हेच मनोज जरांगे काही दिवसापूर्वी म्हणले होते की धनगरांच्या पार्श्वभागात लाकडं सारली। हे काय आहे नक्की हे? त्यामुळं धनगर समाज सुज्ञ आहे। ठीक आहे, जरांगे गेले, काय बोलले, इकडे आम्हाला पूर्ण आमची झोपडी उद्ध्वस्त करून ओबीसीच्या अनात माती कालवून धनगर समाजाला बाहेर काढल्याशिवाय ओबीसीची ही चळवळ थांबणार नाही याची जाणीव झाल्यानं जरांगे पाटील मुंबईला गेले। याच्यापेक्षा मला दुसरं काही म्हणायचं नाही। आमची धनगरांची एसटी आरक्षणाची लढाई ही 4 पिढ्यांची लढाई आहे। ते मिळणार, नाही मिळणार, देणारं कोण आहे, मग का दिलं गेलं नाही आजपर्यंत, ह्याला जबाबदार कोण आहे, यावरती जरांगेला कधीतरी बोलायला लावा।